नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी मोहित लोढा. मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला 2000 रुपयाचा हप्ता देखील सुद्धा मिळणार आहे. तर कोणत्या दिवशी तुम्हाला हा हप्ता देखील जाहीर केला जाणार आहे याची तारीख सुद्धा फिक्स जाहीर करण्यात आली आहे आणि अधिकृत घोषणा सुद्धा देखील जाहीर करण्यात आली आहे. जो हप्ता मिळणार आहे तो 17वा हप्ता देखील राहणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं सविस्तरपणे माहिती समजून घ्या आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाच्या अपडेट्स घेऊन येत राहतील. चला मग व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार शेतकरी बांधवांनो, इथे जो काही जाहीर नोटीस झालेला आहे ते इथे बघू शकतात. किसानों को समृद्धि में भागीदार बनी रही केंद्र सरकारद्वारे आणि राज्य सरकारद्वारे जो काही मिळणारा हप्ता आहे तो इथे वितरित केला जाणार आहे. तर याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आली आहे. तर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा पीएम किसान सम्मान निधि योजना की 17वीं किस्त का हस्तांतर जो काही तुम्हाला 17वा हप्ता मिळणार आहे तो 18 जून 2024 रोजी वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी 2:30 वाजता हा हप्ता वितरित केला जाणार आहे, तो देखील दुपारी. तर तारीख नोट डाऊन करून घ्या. 18 जून 2024 रोजी वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी दुपारी 2:30 वाजता हा हप्ता वितरित केला जाणार आहे. तर हा हप्ता कशा पद्धतीने दिला जाणार आहे तर 9.3 करोड़ किसानों को लाभ आणि 20,000 करोड़ की राशि ही प्राप्त हस्तांतरित केली जाणार आहे. तर अशा पद्धतीने हा जाहीर नोटीस होतं. दुसरी गोष्ट, एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण या पुढच्या वेबसाईटवर जाऊ तर तुम्हाला सगळं सविस्तर माहिती समजेल. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही इथे बघू शकता पीएम किसान हे गुगलवर सर्च करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला सगळ्यात पहिली लिंक दिसेल पीएम किसान सम्मान निधी. तर यावर टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर तुम्हाला pmkisan.gov.in या अधिकृत ऑफिशियल वेबसाईटवरच जायचं आहे. या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं इथे सगळं सविस्तरपणे माहिती देखील सुद्धा बघू शकतात. आणि जे काही प्रधानमंत्रींनी जाहीर केलेलं आहे तर इथे नोटिफिकेशन सुद्धा देखील पडलेलं आहे. प्राईम मिनिस्टर विल बी रिलीज 17 इन्स्टॉलमेंट ऑफ पीएम किसान सम्मान निधी योजना जी आहे ती 18 जून 2024 रोजी हे वितरित केले जाणार आहे. त्यासाठी तुमचं ई-KYC करणं हे गरजेचं आहे. जर तुमची ई-KYC झालेली नसेल तर जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ई-KYC करू शकतात. त्या अगोदर तुम्हाला ई-KYC करण्या अगोदर ज्यांच्या नावावर शेती आहे तो शेतकरी तिथे स्वतः लागल आणि त्याचं आधार कार्ड सोबत असणं गरजेचं आहे. तर त्यानुसार त्याचं बायोमेट्रिक घेतलं जाईल आणि त्यानुसार त्याची ई-KYC पूर्ण केली जाईल. जर बायोमेट्रिकनुसार त्याचं थंब मॅच होत नसेल तर आधारला जर त्याचा मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यानुसार पण त्याची ई-KYC केली जाणार आहे. तर दुसरी गोष्ट, हा पहिला पर्याय झाला. दुसरी गोष्ट, जर तुमचं जे आहे आधार कार्ड आहे ते बँकेच्या अकाउंट नंबरशी लिंकिंग असणं गरजेचं आहे. जर लिंकिंग नसेल तर बँकेकडून एक फॉर्म मिळतो, बँक आधार लिंकचा फॉर्म. त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड जोडणं गरजेचं आहे. आधार कार्डची झेरॉक्स, त्याच्यावर तुमची सही करून घ्यायची आणि तो फॉर्म फिल करून तो बँकेवाल्याकडे द्यायचा. बँक तुम्हाला एक रिसिप्ट कॉपी म्हणून देईल. 3 दिवसानंतर ते तुमचं हे बँकेशी अकाउंट नंबर जे आहे ते आधार नंबरशी लिंकिंग होऊन जाईल. तर जी बँक तुम्ही दिलेली असेल, उदाहरणार्थ सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक कोणती अदरवाईज कोणती बँक असो, तर तिथं तुमचं बँकेच्या अकाउंट नंबरशी लिंकिंग असणं गरजेचं आहे. हे जर लिंकिंग नसेल तर तुम्हाला येणार जो काय हप्ता आहे तो मिळणार नाही. तर तुम्ही हे लवकरात लवकर काम करून घ्या. दुसरी गोष्ट, याच्यात लँड सीडिंग असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला हा यस ऑप्शन चूज करणं गरजेचं आहे. जर लँड सीडिंग तुमचं नसेल, नो असेल, तर तुम्ही जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तिथं लँड सीडिंगचं ऑप्शन यस करून घ्यायचं आहे आणि
चौथी गोष्ट म्हणजे FTO प्रोसेस राहते. FTO प्रोसेस जर तुमचं सगळं तिन्ही गोष्टी कव्हर झाल्या तर तुम्हाला FTO प्रोसेस राहते. ती मार्फत राहत नाही किंवा ती तहसील मार्फत राहत नाही, तर ती ही केंद्र सरकारद्वारे असते. केंद्राचं एक सर्व स्पेशलायझेशन असतं. ज्या शेतकऱ्यांना लाभ द्यायचा आहे त्याचं सगळं डाटा जर सरकारकडे गेल्यानंतरच ते हे अप्रूव्हल करतात आणि त्यानुसार FTO प्रोसेस ही यस किंवा नो करतात. तर हे यस असणं गरजेचं आहे. जर तुमचं जर नो दाखवत असेल तर तुम्हाला परत बँकेमध्ये जाऊन हे बँक अकाउंट नंबरशी आधार नंबर लिंकिंग करणं गरजेचं आहे. तर पुन्हा तुम्ही फॉर्म वगैरे भरून द्या आणि त्यानुसार तुमचं FTO प्रोसेस परत चालू होईल. यस ऑप्शन. तर तुम्हाला 4 गोष्टीचं गोष्ट असणं गरजेचं आहे. सर्वात पहिले म्हणजे तुमची eKYC, दुसरं म्हणजे बँकेशी अकाउंट नंबर हे आधार नंबरशी लिंकिंग असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट लँड सीडिंग असणं गरजेचं आहे आणि चौथं FTO प्रोसेस ही असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला जो काय मिळणारा हप्ता आहे 2000 रुपये तो मिळू शकेल. आणि ज्यांचं हे पेमेंट आलं आहे की नाही आलं आहे हे कसं स्टेटस चेक करायचं, तर नोन युअर स्टेटस यावर मध्ये जाऊन तुम्हाला एंटर रजिस्ट्रेशन नंबर, जो PM किसानचा तुम्हाला जो काही रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे ते इथे टाकायचं आहे. नंतर इथं कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकून नंतर गेट OTP करायचं आहे. आणि गेट OTP केल्यानंतर तुम्हाला इथं पाहायला भेटेल की आपले हप्ते कसे कसे जमा झालेले आहे आणि काय कारणामुळे आपला हप्ता थांबलेला आहे. तर इथे हे सगळं सविस्तरपणे पाहायला वगैरे भेटेल. जर तुम्हाला हे मोबाईलवर जमत नसेल तर येणारा जो पुढचा व्हिडिओ आपला याच्या बाबतीतच राहणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळं सविस्तरपणे माहिती समजेल. आणि हे जर व्हिडिओच्या माध्यमातून नाही लक्षात आलं तर तुम्ही जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन पण तुम्ही हे नोन युअर स्टेटसमध्ये जाऊन हे स्टेटस चेक करू शकता की आपला हप्ता जमा झालेला आहे की नाही झालेला आहे. तर अशा पद्धतीने हा का सविस्तरपणे वगैरे व्हिडिओ होता. तर व्हिडिओ जर जास्त आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि शेतकऱ्यांना मदत होईल अशा पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.